आजच्या व्हिडिओमध्ये उन्हाळा स्पेशल मस्त थंड थंड रिफ्रेशिंग आणि अगदी मनाला तृप्ती देणारं थंडगार सरबत कसं बनवायचं ते बघणार आहोत। अगदी 3 ते 4 साहित्यात तुम्ही अगदी 5-10 मिनिटांमध्ये तयार करू शकता। या सरबतामध्ये काही पौष्टिक जिन्नस वापरून तयार केल्यामुळे जरी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भूक लागत नसेल ना तरी असं हे सरबत जरी घेतलं ना तर बऱ्यापैकी तुम्हाला शक्ती मिळते। तर प्रत्येकाला आवडेल अशी ही रेसिपी आहे। प्रत्येकाने उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये करून पाहायलाच हवी। प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। जर आवडली तर एक लाईक नक्की करा। अशाच उन्हाळ्याच्या रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा। चला तर मग सुरुवात करूया। तर हे झटपट होणारं पौष्टिक थंडगार सरबत बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण अर्धा लिटर प्रमाणात गाईचं दूध घेतलेलं आहे। कारण गाईच्या दुधाला वास कमी असतो, ज्याने सरबत सुद्धा अगदी छान लागतं। आता इथे अर्धा लिटर दूध घेतलं, एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। आणि रोज आपल्या घरी कसं आपण दूध गरम करतो मध्यम आचेवर, अगदी तसंच टोपामध्ये हे दूध गरम करत ठेवायचं आहे। आता अर्धा लिटर दुधापैकी साधारणतः पाव कप दूध आपण बाजूला राखून ठेवलेलं आहे, का ते पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहे। इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 काजू, 5 बदाम, 7-8 पिस्ते घेतलेले आहेत। सुका मेवा ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। जर तुम्हाला फक्त बदाम घ्यायचे असतील किंवा फक्त काजू घ्यायचे असतील किंवा फक्त पिस्ते घ्यायचे असतील, असं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। खूप जास्त पौष्टिक हे सरबत या ड्रायफ्रूटमुळे तयार होतं। थोडंसं मगज बी किंवा कलिंगडाचं बी असतं ना, ते सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप जास्त पौष्टिक असतं, ते सुद्धा थोडं वापरू शकता। एक गच्च चमचा भरून साधारणतः इथे आपण एक व्हॅनिला एसेन्सची कस्टर्ड पावडर घेतली। ती हलकीशी पिवळ्या रंगावर असते। व्हॅनिला कस्टर्ड पावडर अगदी कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होईल। आता हे सगळे जिन्नस सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण छान बारीक याची पूड करून घेतलेली आहे। मध्ये मध्ये काजू बदाम किंवा पिस्त्याचे छोटे छोटे तुकडे राहिले तरी सुद्धा छान दिसतात, मस्त लागतात। तशी ही आपण भरड करून घेतली। आता मगाची जे आपण थोडंसं दूध ठेवलेलं होतं ना कच्चं, ते आपण यामध्ये घातलंय। साधारणतः अर्धा कप असावं। दूध घातल्यावर पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तशी ही फायनली आपली पेस्ट तयार झालेली आहे। सुरुवातीला आपण जे दूध गरम करत ठेवलेलं होतं त्याला सुद्धा अशी छान उकळी आल्यासारखी दिसत असेल। दुधाला फक्त एका लेअरवर अशी छान पातळ आपली एक उकळी आलेली आहे। फार जास्त याला उकळत किंवा शिजवत वगैरे बसायचं नाही। आता काय करायचं, एखाद्या पळीने थोडंसं दूध आपल्याला वर खाली करून घ्यायचं आहे। आता जर अर्धा लिटर दूध असेल तर त्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता। जर तुम्हाला खूप जास्त गोड आवडत असेल तर अर्धा कप साखर यामध्ये तुम्ही वापरू शकता। मध्यम गोडाचा आवडत असेल तर मेजरिंग कपने पाव कप किंवा चमचाने मोजाल तर साधारणतः 4 चमचे भरून साखर घालू शकता।